जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की संपूर्ण रामायणामध्ये रामकथेमध्ये शत्रुघ्नचे कर्म मात्र उत्तमाची होती. शत्रुघ्नने काम मात्र उत्तमाची केली होती, पण शत्रुघ्नचा उल्लेख मात्र कोठेही केलेला नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की शत्रुघ्नची कर्म ही उत्तमाची होती, शत्रुघ्नने उत्तमाची केली होती, पण रामायणामध्ये मात्र शत्रुघ्नचा उल्लेख फार कमी केला आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की शत्रुघ्नच्या जीवनाचे चिंतन केले तर आपल्याला आपला पूर्णपणे अहंकार विसर्जित होईलच. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्या वेळेस आपल्याला अहंकार येईल त्या वेळेस मात्र आपण शत्रुघ्नच्या जीवनाचे चिंतन केले पाहिजे. ज्या वेळेस आपल्या देहामध्ये मी पण येईल, आपल्या देहामध्ये अभिमान येईल, आपल्या देहामध्ये अहंकार येईल, त्यावेळेस समर्थ म्हणतात की शत्रुघ्नच्या जीवनाचे आपण चिंतन केले पाहिजे. आणि शत्रुघ्नच्या जीवनाचे चिंतन केले तर आपला अहंकार पूर्णपणे विसर्जितच होईल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जरा त्याच्या जीवनाकडे बघा. म्हणून समर्थ म्हणतात की जरा शत्रुघ्नच्या जीवनाकडे बघा. अनेकांना मात्र समर्थ म्हणतात की असेच वाटते की रामायणामध्ये शत्रुघ्नने नेमके काय केले, रामायणामध्ये शत्रुघ्नने असे काय काम केले असे प्रत्येक जण प्रश्न करतो. पण समर्थ म्हणतात की रामायणामध्ये जसे रामासोबत लक्ष्मणाचे नाव चिटकले, रामायणामध्ये जसे रामासोबत लक्ष्मणाचे नाव चिकटले, तसे भरतासोबत मात्र शत्रुघ्नचे नाव चिटकले नाही. असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की राम लक्ष्मण आणि भरत याच्या पाठोपाठ येणारे शेवटचे नाव म्हणजे शत्रुघ्न आहे. याच्या पाठोपाठ येणारे शेवटचं नाव म्हणजे शत्रुघ्न आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की रामकथेमध्ये त्याचा फार जास्त उल्लेख, रामकथेमध्ये शत्रुघ्नचा उल्लेख मात्र जास्त केलेलाच नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कधी कधी एखाद्या समारंभाचे फोटो बघताना आपल्या लक्षात येते की ज्याने काहीच काम केले नाहीत अशांचे चेहरे फोटोत येतात. ज्यांनी काहीच काम केलेले नाही अशांचे चेहरे मात्र फोटोत येतात. पण समर्थ म्हणतात की ज्यांनी उत्तमाची कर्म केली ते लोक मात्र फोटोमध्ये येतच नाहीत असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्यांना फोटो काढून घ्यायला सवड मिळाली नाही, त्या लोकांना मात्र फोटो काढून घ्यायला सवडच मिळाली नाही. ते फक्त आपलं काम प्रामाणिकपणे आणि उत्तमाचं करतच राहिले असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की शत्रुघ्नच्या कार्याकडे आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे, शत्रुघ्नच्या कर्माकडे, शत्रुघ्नच्या उत्तम कामाकडे आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे, आपलं थोडं लक्ष त्याच्याकडे वेधलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की थोडं कल्पना करा. म्हणून समर्थ म्हणतात की थोडा विचार करा. दोघे भाऊ वनात आहेत. समर्थ म्हणतात की दोघे भाऊ वनात आहेत, श्रीराम प्रभू वनात आहेत, श्री लक्ष्मण वनात आहेत, दोघे भाऊ वनात आहेत. आणि श्री भरत मात्र नंदीग्रामात आहे. 14 वर्षापर्यंत अयोध्याचे साम्राज्य सांभाळायचं आहे. समर्थ म्हणतात की 14 वर्षापर्यंत अयोध्याचे साम्राज्य सांभाळायचं आहे, ही काय सोपी गोष्ट नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्या साम्राज्याला राजा नाही असे राज्य सांभाळायचे आहे, ज्या साम्राज्याला राजाच नाही असे राज्य सांभाळायचे आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही कधी राजनीतीशास्त्र वाचले असेलच. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही राजनीतीशास्त्र कधीतरी वाचले असेलच. म्हणून समर्थ म्हणतात की राजनीतीशास्त्रामध्ये राज्यावरचे सर्वात मोठे संकट
राजनीतीशास्त्रामध्ये राजावरचे सर्वात मोठे संकट म्हणजे अराजक हेच आहे. राजनीतीशास्त्रामध्ये राजावरचे सर्वात मोठे संकट म्हणजे अराजक हेच आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एखादा राजा जर मरण पावल्यावर त्याचा अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राजाचे नाव घोषित करावेच लागते. एखादा राजा मरण पावल्यावर त्याचे अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राजाचे नाव घोषित करावेच लागते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की राजनीतीप्रमाणे असा एकही दिवस नसावा. की ज्या दिवशी राजाच नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अयोध्याचे 14 वर्ष, अयोध्यामध्ये मात्र 14 वर्ष राजा नाही. आणि पादुकाची सेवा करीत मात्र श्री भरत नंदीग्रामात बसलेले होते. नंदीग्रामामध्ये बसलेले होते. आणि दोन भाऊ मात्र वनात आहेत. आणि वडील मात्र राजा दशरथ हे स्वर्गाला गेले. त्यांचाही मृत्यू झाला. मग समर्थ म्हणतात की अयोध्याचे राज्य 14 वर्ष कोणी सांभाळले. मग समर्थ म्हणतात की अयोध्याचे राज्य 14 वर्ष कोणी सांभाळले याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणाची सेना अव्यस्त होते. ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणाची सेवा अस्तव्यस्त होते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की काही लोक विद्रोही करतात. ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्तव्यस्त होते. काही लोक विद्रोही करतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की मंत्रिमंडळी, सेना, राज्याचा कोश हे सगळे सांभाळणे सोपी गोष्ट नाही. म्हणून समर्थ म्हणतात की मंत्रिमंडळ, सेना, राज्याचा कोश हे सगळं सांभाळणं सामान्य गोष्ट नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की रायगडावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या हे शिवचरित्रात सांगितलंच आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या हे शिवचरित्रात सांगितलेच आहे. आणि ते वाचा म्हणजे तुम्हाला कळेल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि समर्थ म्हणतात की एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणे किती अवघड असते. ते लक्षात येईल. आणि समर्थ म्हणतात की शत्रुघ्नला फक्त राज्य सांभाळायचे नव्हते. म्हणून समर्थ म्हणतात की शत्रुघ्नला फक्त राज्य सांभाळायचे नव्हते तर घरामध्ये असलेल्या 6 महिलांनाही सांभाळायचं होतं. शत्रुघ्नला सांभाळायचं होतं. आणि प्रत्येकाची मनोवृत्ती, प्रत्येकाचा स्वभाव हा भिन्न होता. कौशल्या माता मात्र रात्रंदिवस रडत होत्या. का तर श्रीराम प्रभू हे 14 वर्ष वनवासाला गेले होते. आणि त्यांना मात्र श्रीराम प्रभूचं रूप हे 14 वर्ष बघायला मिळणार नव्हतं. आणि म्हणूनच कौशल्या माता रात्रंदिवस रडत होत्या. आणि कैकेयी माता ही अंतःकरणातून दुःखी झाल्या होत्या. आणि कैकेयी मातेंनाही आपल्या कर्माचा, आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला होता. आणि त्याही सतत रडत होत्या. आणि समर्थ म्हणतात की उर्मिलाच्या नेत्रातील अश्रूही थांबत नव्हते. कारण उर्मिलाचा पती श्री लक्ष्मण हे सुद्धा 14 वर्ष वनवासाला गेले होते. त्यामुळे उर्मिलालाही लक्ष्मणाशिवाय 14 वर्ष काढायचे होते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की उर्मिलाच्या नेत्रातीलही अश्रू थांबत नव्हते. आणि समर्थ म्हणतात की मांडवीचा पती श्री भरत अयोध्येच्या जवळच नंदीग्रामामध्ये होते. तेही श्रीराम प्रभूच्या पादुका घेऊन अयोध्येच्या जवळच नंदीग्रामामध्ये 14 वर्ष होते. आणि म्हणून समर्थ म्हणतात
म्हणून समर्थ म्हणतात की तिथे पती जवळ असूनही मांडवी मात्र पतीला भेटू शकत नव्हती. भरत हा तेथे जवळच असूनही मांडवी मात्र आपल्या पतीला भेटू शकत नव्हती. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या थोड्या परिस्थितीचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की या थोड्या परिस्थितीचा आपण विचार करायला पाहिजे. 14 वर्ष इतक्या महिलांना सांभाळणे ही सामान्य गोष्ट नाही. 14 वर्ष इतक्या महिलांना सुखावत सांभाळणे ही सामान्य गोष्ट नाही. आणि ते शत्रुघ्नाने केले असे समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की शत्रुघ्नाचे जीवन यातच अर्पित झाले. शत्रुघ्नाचे जीवन यातच अर्पित झाले. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सगळे कर्तृत्व सगळे कर्म या धाकट्या भावाचेच आहे. सगळे कर्तृत्व या धाकट्या भावाचेच आहे. आणि अयोध्याचे संपूर्ण राज्य आणि सेना त्याने 14 वर्ष सांभाळली. समर्थ म्हणतात की अयोध्याचे संपूर्ण राज्य आणि सेना हे शत्रुघ्नने 14 वर्ष सांभाळली. आणि एवढे करूनही म्हणून समर्थ म्हणतात की एवढे करूनही 14 वर्षानंतर मात्र रामचंद्र परत आले. एवढे करूनही 14 वर्षानंतर मात्र रामचंद्र परत आले. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शत्रुघ्न सर्वात पुढेही नव्हते. त्यांच्या स्वागतासाठी गुरुदेव वशिष्ठ होते. नंतर रामाच्या पादुका घेऊन श्री भरत आले. आणि भगवान राम परत आल्यानंतर मात्र म्हणून समर्थ म्हणतात की श्रीराम प्रभू भगवान राम परत आल्यानंतर मात्र सारे जण राम भेटीचे वर्णन करतात. पण समर्थ म्हणतात की शत्रुघ्नचे वर्णन कोणी करतच नाही. पण समर्थ म्हणतात की शत्रुघ्नचे वर्णन मात्र कोणीही केलेलेच नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ही मंडळी फोटो करता नाहीतच. म्हणून समर्थ म्हणतात की ही मंडळी फोटो करता नाहीतच. पण ते फोटो दिसतही नाहीत. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की त्यांना काही काम केले नाही असे म्हणणे चुकीचे आहे. हे मंडळी फोटो दिसतच नाही म्हणून त्यांनी काहीच काम केले नाही असे म्हणणे चुकीचं आहे. असे म्हणणे कृतज्ञपणा आहे. आणि थोडा आपण विचार केला पाहिजे. जी लोक फोटोमध्ये नाहीत त्या व्यक्तीने काहीच काम केले नाही असे म्हणणे पूर्णपणे चुकीचं आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एखादे उत्तम मंदिर जर आपण बांधलं, एखादं उत्तम देवालय जर आपण बांधलं, एखादं उत्तम मंदिर जर आपण उभा केलं तर लोक त्या मंदिराच्या शिखराकडे पाहतात. समर्थ म्हणतात की एखादं सुंदर असं मंदिर जर आपण बांधलं तर लोक त्या मंदिराच्या शिखराकडे पाहतात. लोक त्या मंदिराच्या भिंतीकडे पाहतात. लोक त्या मंदिराच्या खांबाकडे पाहतात. लोक त्या मंदिराच्या सुंदर अशा बनवलेल्या कला कुसरकडे पाहतात. सगळ्या डिझाईन कडे पाहतात. पण समर्थ म्हणतात की हे सगळे मंदिर पायातल्या त्या दगडावर उभे असते. हे संपूर्ण मंदिर, हे सुंदर मंदिर बांधलेलं असतं, ते सुंदर मंदिर या दगडावरच उभे असते. आणि समर्थ म्हणतात की ज्या दगडावरती उभे असते त्या दगडाकडे मात्र कोणाचेही लक्ष जात नाही. समर्थ म्हणतात की हे सुंदर मंदिर पायातल्या ज्या दगडावर उभे असते त्या दगडाकडे मात्र कोणाचेही लक्ष जात नाही. आणि हे पायातले दगड, म्हणून समर्थ म्हणतात की हे पायातले दगड जर विचार करतील, या पायातल्या दगडांनी जर विचार केला की आपला फोटो कधीच निघत नाही. या पायातील दगडांनी जर विचार केला की आपला फोटो कधीच निघत नाही, फक्त मंदिराच्या कळसाचाच निघतो. तेव्हा फोटोग्राफर आल्यावर आपण जमिनीतून बाहेर येऊ असं जर दगडाने ठरवलं तर मंदिर मात्र उभंच राहणार नाही. मंदिर थोडा वेळ सुद्धा उभं राहणार नाही.
असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की इतकं सुंदर मंदिर उभं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की इतकं सुंदर मंदिर उभं आहे. का उभं आहे? कारण त्या पायातील दगडाने स्वतःला गाडून घेतला आहे. कारण त्या पायातील दगडाने मात्र स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतलं आणि त्यामुळेच हे मंदिर स्थिर आहे. त्यामुळेच हे मंदिर स्थिर आहे आणि त्यामुळेच हे मंदिर सुंदर दिसतंय असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्या मंदिरात आपण गेलं तर सर्वप्रथम आपण त्या पायातल्या फरशीला नमस्कार केला पाहिजे. आपण त्या पायातील दगडाला नमस्कार केला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की पायामध्ये गाडल्या गेलेल्या दगडाची प्रतिनिधी म्हणून देवाच्या मंदिरात प्रवेश करताना आपण पायरीला प्रणाम केला पाहिजे. त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात की रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना समर्थ म्हणतात की रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला प्रणाम शत्रुघ्नला करणे फार आवश्यक आहे. पहिला नमस्कार शत्रुघ्नला करणे फार आवश्यक आहे. कारण त्या पायाखालच्या दगडावर अयोध्याचे दिव्य वैभव उभे आहे. त्या पायाखालच्या दगडावर अयोध्याचे दिव्य वैभव उभे राहिले आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की श्रीरामाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला नमस्कार आपल्याला शत्रुघ्नला करता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की म्हणून समर्थ म्हणतात की त्या पायाखालच्या दगडावर अयोध्याचे दिव्य वैभव उभे राहिले आहे. म्हणून समर्थ म्हणतात की शत्रुघ्नला नमस्कार केला पाहिजे. कारण शत्रुघ्नमुळेच अयोध्याचे दिव्य वैभव उभे राहिले. शत्रुघ्नमुळेच अयोध्याचे दिव्य वैभव उभे राहिले. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या व्रताचे पालन करताना 14 वर्षात सिंहासनावर बसण्यात शुद्र विचार शत्रुघ्नच्या मनात कधीही शिवला नाही. 14 वर्षात सिंहासनावर बसण्याचा शुद्र विचार शत्रुघ्नच्या मनाला मात्र कधीही शिवला नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वनात राहून वनवासाचे नियम पाळणे सोपे आहे. म्हणून समर्थ म्हणतात की वनात राहून वनवासाचे नियम पाळणे सोपे आहे. नंदीग्रामात राहून सुद्धा श्रीरामाचे पादुका घेऊन बसणे हे नियम पाळणे ही सोपे आहे. पण समर्थ म्हणतात की रात्रंदिवस राजधानीत राहून रोजच्या रोज सगळा राज्य व्यवहार पाहणे आणि अंतःकरणाने संन्यासी राहणे. रोजच्या रोज राज्य व्यवहार पाहणे आणि अंतःकरणाने संन्यासी राहणे हे फार कठीण आहे. अंतःकरणाने संन्यासी राहणे, रोजच्या रोज व्यवहार पाहणे, सर्व व्यवहार सांभाळणे, सर्व लोकांना समजून घेणे हे फार कठीण आहे. आणि एवढे सगळे करूनही शत्रुघ्नचे नाव मात्र कोठेही निघत नाही. आणि एवढं सगळं करूनही शत्रुघ्न कोठेही मीपणा मिरवत नाही. शत्रुघ्नला थोडाही अहंकार नाही. शत्रुघ्नला मात्र थोडाही मीपणा नाही. शत्रुघ्नला मात्र थोडाही अभिमान नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की 14 वर्ष राज्य शत्रुघ्नने सांभाळलं. 14 वर्ष सर्व लोकांना शत्रुघ्नने समजावून घेतलं. आणि हे सगळं करून शत्रुघ्न मात्र कोठेही मीपणा मिरवत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट केली की आपल्याला अहंकार येतो, आपल्यामध्ये मीपणा येतो, आपल्यामध्ये अभिमान येतो, तेव्हा मात्र आपण शत्रुघ्नला स्मरण केलं पाहिजे. तेव्हा मात्र शत्रुघ्नचे कर्म आठवले पाहिजेत. आणि तेव्हा मात्र आपण शत्रुघ्नला स्मरण केलं पाहिजे. आणि मगच आपला अहंकार विसर्जित होईल. आणि मगच आपला मीपणा नष्ट होईल. आणि मगच आपल्यातला अभिमान नष्ट होईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण रामाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम शत्रुघ्नला आपल्याला नमस्कार करता आलं पाहिजे. कारण शत्रुघ्नचा उल्लेख रामकथेमध्ये, रामायणामध्ये फार कमी केला आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला एक श्लोक देतात. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परी जीव अज्ञान तैसेच ठेले, देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की फार पूर्वीपासून श्रेष्ठ महात्म्यांनी समस्त जीवांनी
स्वतःचे ते परब्रह्म आहेत हे यथार्थ ज्ञान स्पष्टपणे सांगितलेच आहे. पण बापुड्या जीवाचे अज्ञान मात्र अजूनही आहे. आणि त्यामुळेच देहाभिमान केलेले खोटे कर्म करायचे नाही. आणि मीपणामुळे ती सनातन अशी ठेव अर्थात ते आनंदी आत्मस्वरूप त्यांना समजतच नाही. समर्थ म्हणतात की देहाभिमानामुळे केलेले खोटे कर्म करायचे नाही आणि ते टळतही नाही. आणि याच मीपणामुळे ती सनातन अशी ठेव अर्थात ते आनंदी आत्मस्वरूप त्यांना समजतच नाही. असा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितला. तरी आता आपण येथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.